इसके पहले लेक्चर में हमने शोध कहानी देखी थी। शोध कहानी में हमने देखा था कि तीनों फ्रेंड्स थे, एक मुक्ता, दूसरी अनु और तीसरे हमारे लेखक वो है पू काळे। ये तीनों फ्रेंड्स थे और फ्रेंड्स होने के कारण अनु जब अकेली रूम पर रेंट से रह रही थी मुंबई में एक बिल्डिंग में, वो जॉब भी करती थी। जॉब कौन से हॉस्पिटल में करती थी? के ई एम हॉस्पिटल में जॉब करती थी। और वो उसी हॉस्पिटल के सामने उसने एक बिल्डिंग में एक रेंट पर क्या ली थी? रूम ली थी। अब वो वहाँ पे रहने लगी। ये दोनों वहाँ पे गए, यानी कि कौन? लेखक और मुक्ता। और इन दोनों ने क्या किया कि मुक्ता की एक ऐसी नोट थी 1 रुपए की, जो इन दोनों ने क्या किया कि भिड़े जो भैया आए थे इन दोनों को मिलने के लिए, उनको इन्होंने गलती से वो नोट दे दी। और इस पर अनु बहुत ज्यादा क्या हो गई थी? नर्वस हो गई थी, नाराज हो गई थी। अब क्यों नाराज हो गई थी ये रीजन हमें समझना है आगे के लेसन में, लेकिन अब यहाँ तक हमने देखा है कि वो नाराज हो गई थी। देखिए क्या हुआ। अनु घर वापस आ गई। घर वापस आने के बाद उसने क्या किया? आने के बाद हाथ मुंह सब कुछ धो लिया और खाने के लिए बैठी। खाने के लिए बैठने के बाद मुक्ता ने धीरे से बात उठाई कि आज भिड़े भाई अभी आए थे, उनके साथ हमने बातचीत की और वो निकल गए। और उसने ये भी बताया कि तुम्हारे जो नोट थे 1 रुपए की, हमें 1 रुपए की कमी पड़ रही थी, इसलिए तुम्हारे टेबल पे जो कांच लगा है उसके नीचे जो 1 रुपए की क्या थी? नोट थी, वो हमने क्या कर दिया? किसे दे दी? भिड़े भैया को दे दी। अब ये सब सुनने के बाद अनु का चेहरा पूरी तरह से क्या हो गया था? उतर गया था। वो चोर नजरों से किसे देख रही थी? लेखक को और मुक्ता को देख रही थी। अब देखिए आगे क्या हुआ। काइंडली स्टॉप इट. अनु तुकडाच तोडला. शेवटी मी म्हणालो, अनु आम्ही दोघं तुझी माफी मागतो. हवं तर पण तू काहीतरी बोल. त्यावर जरा वेळानं ती म्हणाली, तुम्ही ती नोट घ्यायला नको होती. कितीतरी वेळ हा सगळा इतिहास आठवत मी गॅलरीत उभा होतो. मुक्ता आत आली. अनु काय करत होती हे कळत नव्हतं. तेवढ्यात मुक्ता गॅलरीत आली. मी पाहिलं तर मुक्ताच्या अंगावर बाहेर जायचे कपडे होते. हे काय? बाहेर जायचंय? आता कुठं? भिड्यांकडं? हा, भिड्यांकडं. कशाला? त्यांच्याकडं ती नोट अजून असेल का ते पाहायचंय, असं अनु म्हणाली. काय झालेलं आहे? समोर काय सांगितलेलं आहे तुम्हाला? अनु एकदम चुप्प राहिलेली होती. काइंडली स्टॉप इट. अनुनं तुकडा सोडला. तो एकदम ती काय झाली? एकदम तिला जेव्हा सांगण्यात आलं की काय झालेलं आहे, तुझा 1 रुपयाचा नोट आम्ही काय केला? भिडे अंकलला दिलेला आहे. तर ती भिडे अंकलला जो नोट दिलेला आहे त्यावरती ती अगदी दुःखी झाली होती आणि तिने सरळ म्हटलं की काइंडली प्लीज कृपया करून आता तुम्ही सगळेजण काय राहा, शांत राहा. मला आता त्या विषयावर काहीही बोलायचं नाही. तिने आणि तिची माफी मागितली शेवटी. कोणी? मुक्तानी आणि लेखकाने. पण अणूंनी त्यांना माफ केलेलं नव्हतं. लेखक थोडा वेळ तसेच बाहेर उभे होते गॅलरीमध्ये. विचार करत होते की आपल्या हाताने असं काय चूक झाली आहे ज्यावरती अणू इतकी नाराज झाली आहे. तेवढ्याच वेळात अणूच्या मनात काय चाललं होतं काही समजलं नाही. अणू बाहेर आली. अंगावरती तिचे कपडे जे होते ते बाहेर जाण्याचे घातलेले होते. त्यावर लेखकाने तिला विचारले, हे काय? आता कुठे जायचं आहे? ती म्हणाली, भिड्यांकडे. कशाला? तर ती नोट अजूनही त्यांच्याकडे आहे का ते मला बघायचं आहे. आता त्यावरती लेखक शुअर मॅडनेस आय एक्सेप्ट दिस कॉमेंट्स. अनु पुढे येत म्हणाली, हे मूर्खपणा कशाला करते है तू? असं लेखकाने तिला म्हटलं. यानी कि मैडनेस, आप पागल जैसे क्यों कर रही हो? उस पे उसने क्या, हा एक्सेप्ट दिस कमेंट्स, तुमचे जे कमेंट्स आहेत ते मी काय केलेले आहे? स्वीकार केलेले आहे. अनु तीच नोट नेमकी टॅक्सीवाल्याला गेली असेल तर? कारण सुट्या पैशाचा प्रश्न होता. शक्य आहे नेमकी तीच नोट टॅक्सीवाल्याला गेली. हे मला भिड्यांकडून कळू दे, मग मी थांबेन. अनु माझं ऐकशील? आता लेखक आणि कोणामध्ये चर्चा होत आहे? अणूमध्ये. अणू आणि लेखकाने म्हटलं की हा अणू आपण तिथे जाऊ, पण जर भिडे भाऊंनी ती नोट कुणाला दिली असेल? टॅक्सी ड्रायव्हरला दिली असेल तर मग तो प्रश्न आपला जसाचा तसाच राहणार आहे. लेकिन उस पर अणू ने क्या बोला? अगर टैक्सी वाले को नोट गई होंगी तो बात अलग है, लेकिन जब तक मैं भिड़े भैया के मुंह से सुन नहीं लेती कि तुम्हारी दी हुई नोट मैंने किससे दी है? टॅक्सी ड्रायव्हर को दी है, तब तक मैं चुप बैठने वाली नहीं हूँ. त्यावर लेखक म्हणत आहे, अणू माझं ऐकशील का? पण अणू कुणाचंही ऐकायला तयार नव्हती, कारण अणूला कुणाचंही ऐकायचं नव्हतं. गळ घालू नका, मी ऐकणार नाही. माझा स्वभाव तुम्हाला माहित आहे. ज्या टप्प्यांपर्यंत माणूस प्रयत्न करू शकतो त्याच्या अलीकडे थांबणारी बाई मी नव्हे. नोटीच्या बाबतीत माझा प्रयत्न भिड्यांच्या घरापाशी थांबतो. तिथपर्यंत जायचं हवं. या वेड्यात आम्हाला भाग घेण्यावाचून गत्यंतर नव्हतं. आम्हीच गुन्हेगार होतो ना. आम्ही टॅक्सी पकडली. टॅक्सीत बसल्यावर मी म्हणालो, अणू त्या नोटीसाठी तू एवढं का करत आहेत? त्यामागं तशाच भावना आहेत. खाजगी नसेल फार,
तर सांगतेस, नोट मिळाली तर सांगेन. काय झालेलं आहे, लेखक आणि मुक्ता आणि अनु, आता दोघां जो समोरही एकच हे उपाय राहिलेला होता की आता आपल्याला काय करायचं आहे, सरळ सरळ अनु जिथे जाईल भिडे सरांकडे तिथे आपल्याला काय करायचं आहे, जायचं आहे. पण दोघांनी पण तयारी केली आणि अनुच्या मागे ती निघाले. अनुच्या मागे निघाल्यानंतर अनुला हे लोक म्हणत पण होते की राहू दे अनु, तुझी नोट गेली असेल, जाऊ दे. तिने सरळ म्हटलं, मला गळ घालू नका, म्हणजे काय करू नका, मला जिद्दपणा करू नका. कारण तुम्ही जितकं जिद्दपणा माझ्यावरती कराल तितकीही मी काय करणार आहे, अजून प्रयत्न करणार आहे ती नोट मिळवण्याची. कारण प्रयत्नाच्या पलीकडे थांबणारी मी बाई नाहीये. प्रयत्नाच्या अलीकडे मला थांबायचं नाही, प्रयत्नाच्या पलीकडे जाऊन मला त्या गोष्टीला मिळवण्याचा काय करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे, असं तिने म्हटलं. त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा चर्चा सुरू झाल्या. अनु, तुझं आणि त्या नोटचा असं काय संबंध आहे, ज्या नोटला मिळवण्यासाठी तू इतके काय करत आहे, प्रयत्न करत आहे. त्यावरती काय म्हणते, ती नोट माझ्यासाठी फार महत्वाची आहे आणि जर ती नोट मिळाली तर त्या नोटेमागचा इतिहास मी तुम्हाला काय करणार आहे, सांगणार आहे. त्यावरती नंतर समोर बघा काय म्हटलेलं आहे. मुक्ताने एक नुसताच हुंकारा दिला. अनुनं त्यातला अर्थ जाणला. ती म्हणाली, नोट मिळेल असं वाटतं मला, मिळो बापडी. काय झालेलं आहे इथं, मुक्ताने नुकताच हुंकारा दिला. कारण अनुने म्हटलं होतं जर नोट मिळाली तर त्यामागचा इतिहास मी तुम्हाला सांगेल, पण ती नोट मिळाली पाहिजेच आणि मिळायलाच पाहिजे असं मला काय होत आहे, वाटत आहे, मिळायला पाहिजे बापडी असं तिने म्हटलेलं आहे. आता मिळायला पाहिजे बापडी असं तिने का म्हटलेलं आहे, कारण तिच्या मनामध्ये होतं की ती नोट मिळायलाच पाहिजे. यासाठी म्हणून ती काय करायला लागली होती, प्रयत्न करायला लागलेली होती. लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशन दिसताच मी टॅक्सी थांबवली. पोलीस स्टेशन जवळच्याच इमारतीत 4थ्या मजल्यावर जायचं होतं. आम्ही भिड्यांच्या दरवाजापाशी आलो तर आत दिवा जळत होता असल्याचा व्हेंटिलेटरमधून दिसला. कडी वाजवताना संकोच, त्यामुळे मी कमी वाटला. काय सांगितलेलं आहे इथे, म्हटलेलं आहे व्हेंटिलेटर. व्हेंटिलेटर म्हणजे काय, असे काही झरोके असतात जे ज्या झरोक्यांमधनं उजेड पडत असतो. जसं तुमच्याही घराला माहिती आहे, वरती छोट्या छोट्या खिडक्या दिलेल्या असतात, त्याला व्हेंटिलेटर म्हटलेलं आहे. त्या खिडकीतूनच कोणी पाहिलेलं होतं, लेखकाने पाहिलेलं होतं. काय पाहिलेलं होतं की आतमधली लाईट सुरू आहे, हे सगळं पाहिलेलं होतं. आणि त्यामुळे त्यांनी कडी वाजवताना म्हणजे दरवाजाची बेल वाजवताना कुठल्याही प्रकारचा संकोच केलेला नव्हता. क्या हुआ था, पुलिस स्टेशन आया था, पुलिस स्टेशन के पास ही कौन रहते थे, भिड़े भैया रहते थे बिल्डिंग में, फोर्थ मजले पर उन्हें जाना था और ये लोग गए वहां पे। जाने के बाद उन्होंने क्या देखा कि रूम के दरवाजे बंद है, लेकिन रूम में से क्या दिखाई दे रही है, लाइट बाहर दिखाई दे रही है झरोकों में से। तब इन लोगों ने क्या किया, दरवाजा खटखटाया और दरवाजे की बेल बजे। अब देखिए आगे क्या होता है, दार उघडताच तुम्ही हा जो भिड्यांनी प्रश्न केला तो अपेक्षितच होता, कारण आश्चर्यच वाटलं असेल, आजच आम्ही तुमच्याकडे आलो आणि आता लगेचच तुम्ही आमच्याकडे आला, म्हणजे ह्या आश्चर्याचीच गोष्ट आहे असं लेखक म्हणत. आम्ही ताबडतोब बसलो. 4 जिन्यांचा हा परिणाम. आम्ही आताच आलो हे तुमच्या पुढं, भिडे वहिनी म्हणाल्या. काय सांगितले ना, आम्ही ताबडतोब बसलो, कारण 4 जिन्याच्या पायऱ्या हे लोक चढून आलेले होते आणि चढल्यानंतर थकून गेले होते, दमून गेले होते. भिड्यांच्या घरची बेल वाजवली, जसा दरवाजा उघडला तसे लोकांनी आतमध्ये प्रवेश केला आणि काय केले, दमलेले थकलेले होते आणि त्यामुळे ते बसले. यावर भिडे वहिनी म्हणे, बापरे, आम्ही तर आत्ताच तुमच्या समोर आमच्या घरी आलो आहे, काय सांगता काय, आमच्या घरून निघून तर तुम्हाला चांगला तास झाला तुम्हाला. मी आश्चर्यानं म्हणालो, सांगतो काय प्रकार झाला तो. तुमच्या घरून निघालो, ती म्हणाली त्याप्रमाणे टॅक्सी केली, 15 मिनिटात त्यानं इथपर्यंत आणलं आणि एक प्रचंड घोटाळा झाला. काय झालं, इथल्या चौकात एक म्हातारा आमच्या टॅक्सी खाली आला. मग काय, खरं तर आम्ही लगेच त्यातून सुटलो असतो, ठरवलं असतं तर, पण आमचा चांगुलपणा आम्हाला जरा नडला म्हणजे अडवला आम्हाला आमच्या चांगुलपणाने. का, टॅक्सीवाल्याची 1% देखील चूक नव्हती, ती 1% सुद्धा चूक नव्हती आणि त्याला वाचवण्यासाठी म्हणून आम्ही कुठे गेलो होतो, पोलीस स्टेशनला गेलेलो होतो. आणि पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही कुणाच्या बाजूने जबानी दिलेली आहे, टॅक्सीवाल्याच्या बाजूने जबानी दिलेली होती. आणि त्यानंतर जो नायर हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलला आम्ही कोणाला ॲडमिट केलं, जो व्यक्ती आमच्या कारखाली आला होता त्याला ॲडमिट केलेलं आहे. त्यातच अनु पटकन म्हणाली, किती लागलं आहे त्यांना. त्यावर नो हो भिड्याने सांगितलं. मला काही त्यातलं नो होप म्हणजे तो वाचेल अशी काहीही एक प्रकारची माझ्या मनामध्ये काहीही होप नाही आहे किंवा मला काहीही वाटत नाही. बरं, मग काय, हॉस्पिटलमधून पोलीस स्टेशन, जबान्या, स्टेटमेंट, पोलीस स्टेशन आपलं शेजारीच आहे म्हणून बरं आहे. भिडे या असल्या गोष्टी केवळ तुम्हीच करून जाणे नाही, तसं नाही,
माझं आहे का? पोलीस बिलीस लसाण मलाही झेपणार नाही. मला क्यू आली ती टॅक्सीवाल्याची. काय सांगितलं भिडेंनी? मला पण ते पोलीस स्टेशन वगैरे काही झेपत नाही आणि मला त्या पोलिसांशी सुद्धा काहीही तेवढा हे नसतो. पण त्या टॅक्सीवाल्याची दया आली. कारण तो विनाकारण त्यामध्ये काय गेला असता, चिरगडला गेला असता, फसला गेला असता. म्हणून म्हणत आहे की हॉस्पिटलमध्ये त्याला नेऊन सोडल्यानंतर पोलीस स्टेशन, मग त्या जबान्या, ते स्टेटमेंट हे सगळं लिहिता लिहिता काय झालेला होता, टोटली वेळ झालेला होता आणि मला घरी यायला मात्र आम्हाला घरी यायला खूप वेळ झाला. म्हणून तुम्ही येण्याच्या काही मिनिटाच्या आधीच आम्ही काय पोहोचलेलो आहे, घरी पोहोचलेलो आहो. हे सगळं मी फक्त कोणासाठी केलेलं आहे? टॅक्सीवाल्यासाठी. कारण त्या टॅक्सीवाल्याला मला काय व्हायचं होतं, त्या टॅक्सीवाल्याला मला पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांपासून वाचवायचं होतं, यासाठी म्हणून कोणी भिड्यांनी प्रयत्न केलेले होते. यानंतर ड्रायव्हरची बिचारा नुकताच त्या व्यवसायात आलेला होता. तो ड्रायव्हर सुद्धा काय होता, नवीन व्यवसायी होता. म्हणजे नवीन त्यांनी गाडी चालवणं शिकलेली होती आणि तो नवीन व्यवसाय होता आणि तो केविलवानासारखा करत असेल म्हणून यात भिडे वहिनींनी आणि भाऊंनी कुणाची मदत केलेली होती, त्या टॅक्सी ड्रायव्हरची. आम्ही आमच्या पाठोपाठ आता कसे काय आलात? आमच्या आगमनाचं कारण कितीही चमत्कारिक असलं तरी ते सांगावं लागणारच होतं. अनुकडे नजर टाकीत मी म्हणालो, भिडे साहेब, मगाशी आपण ती टेबलवरची काचेची खालची ठेवलेली नोट काढली ना, त्या नोटेसाठी आम्ही आलो आहेत. त्या नोटेच्या बाबतीत आमच्या अनुच्या तशाच काही भावना आहेत. अहो, आणि तीच नोट नेमकी गेली असेल तर? मग माझा शोध खुंटला असं समजून मी गप्प बसेन. सांगितलेलं आहे, म्हटलेलं आहे की त्यांनी जेव्हा कारण विचारलं की तुमचं एवढ्या रात्री इथे येण्याचं कारण काय आहे, तेव्हा लेखकाने सांगितलं की आम्ही फक्त अनुच्या 1 रुपयाच्या नोटेसाठी आलेला आहोत. जी नोट टेबलावरच्या ठेवलेल्या काचाखालची मी मगाशी तुम्हाला काढून दिली, ती नोट आम्हाला काय पाहिजे आता, परत पाहिजे आहे. आणि लेखक मनातच विचार करायला लागले की जर ती नोट याच्याकडे नसेल तर आता मला गप्प बसण्याशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही. अशा पद्धतीने तुम्हाला आता अणू कोणाकडे आली आहे ते सांगितलेलं आहे, भिडे भाऊंकडे आली आहे आणि तिला तिची नोट आगे देखिए क्या हुआ. मग माझा शोध खुंटला असं समजून मी गप्प बसेन. लेट्स अस ट्राय असं म्हणत भिड्यांनी त्याचं पैशाचं पॉकेट आणलं. त्यातले कप्पे शोधले. त्यात एक 10ची नोट, एक 2 रुपयाची नोट आणि बाकी सगळी नाणी ठेवलेली होती. लेट्स अस ट्राय म्हणजे आपण काय करून पाहू, प्रयत्न करून पाहू. त्यावरती त्यांनी भिडे भाऊंनी काय केलं, अपना खुद का जो वॉलेट था वो लाके देखा, तो उसमें क्या निकला, एक 10 रुपए की नोट निकली, एक 2 रुपए की नोट निकली और बाकी कॉइन्स थे. अब देखिए क्या होता है. आय एम सॉरी, छे त्यात तुमची काही चूक नाही असं म्हणत अनु उठली. आम्ही दरवाजापाशी आलो. तेवढ्यात भिडे म्हणाले, 1 मिनिट थांबा, बोला. तुमचा शोध खुंटला असंच काही म्हणता येणार नाही. कसं काय? अनुनं उत्सुकतेने विचारलं. तुमची नोट अगदी सुखरूप पोलिसांच्या पहाऱ्यात आहे असं समजा. म्हणजे अख्खं लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशन त्यांच्यासाठी पहारा करते. त्यांना नोट नीट सांगा हो. भिडेवहिनी भिड्यांना माफक प्रमाणात दम भरला. सगळं सांगतो असं म्हणत भिड्यांनी शर्ट चढवला. येतेस का तू? त्यांनी वहिनीला विचारलं. पण कुठे? लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशनात. आपला टॅक्सीवाला तिथेच असेल ना अजून? अगं बाई, खरंच की. चला. ब्लॉकला कुलूप लावून आम्ही निघालो. या भिडे साहेब इन्स्पेक्टर साळवीनी स्वागत केलं. सांगितलं साळवी नावाचा एक भिडे पोलीस स्टेशनला पोलीस होता. अब क्या हुआ देखिए. अब आई एम सॉरी बोला भिड़े भैया ने, लेकिन उनकी उसमें कुछ भी गलती नहीं थी. ये अनु ने भी बोल दिया कि आपकी इसमें कुछ भी गलती नहीं है भैया, रहने दो, और उठ गए और क्या दरवाजे के पास आ गए. तभी उसी वक्त भिड़े भैया को याद आया कि अनु की नोट कहाँ पे है. अनु की नोट पुलिस स्टेशन में जो कौन टैक्सी ड्राइवर बैठा है उसके पास उसकी नोट है. ऐसे लगा. किसे? भिड़े भैया को. भिड़े भैया ने बोला चलो आपकी नोट तब मिल जाएंगे क्योंकि पुलिस स्टेशन में जो हमारा टैक्सी ड्राइवर बैठा है शायद से उसके पास वो नोट है, क्योंकि अब भिड़े भैया के पॉकेट में वो नोट नहीं थी, इसलिए उन्होंने अंदाजा लगाया है. तभी भाभी को बोले वो, क्या आप चल रही हो मेरे साथ? मैं जाने वाला हूँ इन लोगों के साथ. कहाँ पे? पुलिस स्टेशन में, जो टैक्सी ड्राइवर बैठा था उसके पास. अब भाभी ने भी बोला कि चलो. हाँ. उन्होंने क्या किया, ब्लॉक में यानी कि उनका जो बिल्डिंग में जो उनका खुद का जो फ्लैट था उसको क्या किया उन्होंने, अभी लॉक कर दिया. और आगे जाके वो क्या जाने के लिए, पुलिस स्टेशन में जाने के लिए सभी लोग क्या हो गए, तैयार हो गए. इसके सामने का जो हमारा बचा हुआ इस लेसन का जो ये भाग है वो आगे के लेक्चर में देखने वाले हैं.